येताना आपण काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि ज्यांच्यासाठी आपण कमावले ती अवलाद काही लई सुईची नाही, टेन्शन घ्यायचं काय काम आहे? आपण बांध करून वाढवायची, त्यांना टेप लावून विकायची, का कमवायची? आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यांना पाणी टाकून प्यायची, मग गोरज पेलेलं काय वाईट आहे? हाय पेतोच आहे. लई टेन्शन मध्ये नाही जगायचं महाराज. लाईट कधी शेतकऱ्याने एक प्रमाण पाठच करून ठेवायचं. संसाराचं वाटुळं झालं तेव्हा तुकाराम महाराज गालात हसले, म्हणले बस बरे झाले देवाने घाले दिवाळे, एवढं पाठ करायचं. आता तुम्ही मी किती कमावलं, काय मागच्या अवलादीला घेणं? आपला पोरे आपल्याला प्रश्न विचारितोय, काय केलंय माझ्यासाठी? आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करता? तू लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे घ्या ठोकून, काय उपयोग काय? चिंता बिंता काय करायची नाही महाराज. अभंगातला दुसरा मुद्दा संपला, पटकन तुम्हाला अभंगाकडे जातो, कारण ज्या विषयाचं कीर्तन आहे तो मुद्दा महत्वाचा आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे चार आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काय करायची नाही, कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप, तो राजाचा रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. दिवस कोणाचेही फिरतात. इंग्रज गेल्यापासून सगळ्या लोकांनी वनवास काढला आतापर्यंत. शेतकऱ्याला तर पहिल्यापासूनच वनवास आहे, त्याचं नावच फार्मर आहे. फार्मर, शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणते? फार्मर. फार्मर फार्मर त्याचं नावच किती सुंदर आहे, फार्मर. आतापर्यंत जगाच्या इतिहासात संतांनी त्रास काढला, शेतकऱ्यांना त्रास काढला, नोकरीवाल्यांनी त्रास काढला. एकच माणूस असा होता इंग्रज गेल्यापासून का त्याला या जगात वनवास नव्हता, आमदार. त्याला सुद्धा मागच्या महिन्यात वनवास आला. इथून हलायचं नाही, इथं थांब, याला मुतून आण रे, इथंच थांब. अरे तुम्हाला मी कपडे आणले नाही, तसा बस पण हलायचं नाही. दिवस कुणाचे फिरतात, फक्त नम्रतेनं जगायला शिका. यावर आपलं मत काय? त्याच्या अगोदर चिंता बिंता हा विषय सोडून द्यायचा. आयुष्य फार थोडं आहे. जे रोग आपल्या ऐकिवात नव्हते ते रोग ह्या 15 वर्षात आले. पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी आपल्या आजीनं ऐकल्या नव्हत्या. आजाला तर पिशीच नव्हत्या, त्याला कधी सर्दी सुद्धा झाली नाही. ते 82चं होतं तरी दन आवता हाकायचं. 82चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे, आणि ज्युनियर केजीचं उचलून गाडीत बसवायला लागत. गाडी आली त्याला 2 ड्रायव्हर दिसल्या. ज्युनियर केजीचं एवढे 2.5 आहे, ते गाडीत बसवलं. ते गाडीत बसलं का झोपात, शाळा आली का उठात, परत उतरवलं का झोपात. हो, हे पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी हे रोग आपल्या ऐकिवत होते का कधी? कधीच नाही. आणि हे काल आहे त्याचे उत्तर ऐकायचे. आता कोणत्याही माणसाला पांढऱ्या पिशी डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर लगेच म्हणतात पिशी कमी झाल्या. तुम्ही एका डॉक्टरच्यावर कधी ट्रीटमेंट घेऊ नका. लगेच 2 दिवसाचा गॅप घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे चेक करा, फरक पडतो. काय म्हणणं आहे तुमचं? हा रिपोर्ट इकडं शेजारी असेलच असं नाही, यावर तुमचं काय मत आहे? कारण त्यांची ती साखळी राहते. सोनोग्राफी यांच्याकच करायची, इकडे केल्यावर फाटी चित्र निघात्या का? पण त्यांची ती साखळी असते. मी चिठ्ठी देतो आणि हा सगळा गेम कशावर चालू आहे? चिठ्ठीवर. म्हणजे पीसी चेक करी जा. दुसरी गोष्ट, अटॅक कधी ऐकत होता का? एज्युकेटेड लोकांनी तर ऐका. कोणी शिक्षक डॉक्टर बिक्टर प्राध्यापक कोणी शिक्षक असलं तर पुढारी फाडारी. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाहीये, अजिबात नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. यावर तुमचं मत काय? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. जर अटॅक रोग असता तर डॉक्टरला काय हवा? त्याला लक्षणं कळत नाही का? त्याच्यात उशाला गोळ्या आहेत, गोळी फोडे तोच मिळाला, आता कुठे घालतो गोळी? नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. परत नीट ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मग अटॅक काय येतो? वारंवार मेंदूवर तीच गोष्ट आदळली की तिचा इफेक्ट ब्रेनवर होतो. यावर तुमचं मत काय? वारंवार तेच तेच तेच. कॉलेजला असताना प्रियशीला धोका दिला, देऊ दे ना, तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का?
असे 3 जण मेले, तू चौथा आहे भावलाट. तू असा तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तेच टेन्शन घेतो. खलास. हा विनोद नाही. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार कोणत्याही बसलेला. त्याला 6 महिने अटॅक आणि बीपी येऊच नाही, येतच नाही, कधी येऊ शकत नाही. ते एकटा हसत घरी गेलो आणि मोकळं जगायचो. मोठ्यानं हसत जा, कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची असतात. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, हळूच बोलतात लफडेबाज असतात. हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी कधी पाहत मी. नाजूक काम करणार पण ठाणकाट होणार. हसत जा. आणि अटॅक येऊ नये का येतो त्याचं उत्तर आहे का. अटॅक येतो का, एक गोष्ट तुमच्या ब्रेनवर आढळली. मेंदू आहे दोन मेंदू आहे, लहान मेंदू मोठा मेंदू. बारीक आहे का. अटॅक काय येतो, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक. हे काय भानगड आहे बा. इट इज नॉट अ डिसीज. हा रोग नाहीये. मग काय येतो. एकतर सतत ती गोष्ट डोक्यावर आढळली का त्याचा परिणाम मेंदूवर होतो. परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला होणारा रक्तपुरवठा हा कमी प्रमाणात होतो. आणि शरीराचं सगळ्यात नाजूक अवयव हृदय. हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाची स्पंदन जर हृदयाला ब्लड ऑफ सर्क्युलेशन पुरवठा कमी झाला का त्या व्यक्तीला घाम येणं. माणसं म्हणते तो त्याला आता काय आला, अटॅक आला. आणि डॉक्टरकडे नेल्याबरोबर लोक विचारतात किती ब्लॉकेज निघले, म्हणजे किती शिरा चॉकअप निघला. तुम्हाला अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो. एकाही डॉक्टरकडे जायचं नाही. 2 औषधं पाळायची फक्त. मी सांगतो तेवढं. एक औषध एकच आहे. 4 वाक्यात आहेत. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येऊ शकत नाही. तुमचं काय मत आहे. काल काय झालं मरू दे तिकडं, आग लागू दे त्याला, सोडून द्या तो विषय, जागेवर सोडून द्यायचा, रिलॅक्स. अटॅक येईल. काल काय मरू दे ना, काय व्हायचं ते होईल. नसतं टेन्शन काल घेतो. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील. काय तू डोक्यातून गेला का. तुला करायचं काय त्याचं. आग लागू नये तर जळू देतो समुद्र. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील. काय टेन्शन आहे त्याला. दुसरं म्हणला मासे झाडावर चढतील. अरे माशी झाडावर चढायला. तिसरा म्हणला तो का म्हशी आहेत का, म्हणजे म्हशी झाडावर चढायला. कशाचं टेन्शन घ्यायची, काय करायचं का त्याला. अटॅक हा अटॅक सोडून द्याय ती गोष्ट. एक काल काय झालं आठवायचं नाही. आणि आपण नेमकं मागचं उघडीत बसल्याशिवाय त्यामुळे मेंदूला ताण येतो. एक तर काय झालंय महाराज, मेंदूला नाही आहार, आपल्या मेंदूला नाही आहार, संगत नाही चांगल्याची, वयाच्या मानाने व्यसन नाही. आपलं वय आहे कमी आणि ब्रँड आहे भारी, त्यामुळे तो मेंदू शून्य करून टाकितो. आणि शून्य मेंदू झाला का ते भरमिष्टवानी मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लात आणतं ते. त्याचा बाप पिसाळलेला होता. पागल पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, वन साइड बांग, बगलात घुशिड्या, हे सगळे भरमिष्टाची लक्षण. आणि त्याच्या मेंदूवर तो ताण येतो. ताण येऊ द्यायचं नाही, सोडून द्यायचं. तुम्ही आता माया पुढे बसलो, तुमची आठवण तरी आली का आपण कुठून आलोय का कशात आलोय, ठोकलं. असं जगायचं रोज. काल काय झालं आग लागू दे तिकडं, आणि आपण उघडीत बसतो. 10वीला होतो मी, होता ना मग तू मरू दे ना. आता गुरुजी मिळाला तरी तू तेच लावून धरतोय. सोडून द्यायचं मग. हा विनोद नाही. तुम्ही पहा शेतकरी महाराज या बाबतीत सगळ्यात निबार काळजाचा माणूस शेतकरी आहे. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अटॅकचं प्रमाण शेतकऱ्यात कमीच आहे. तुम्ही सगळ्यांचा जर अभ्यास केला सगळ्या लोकांचा, तर शेतकऱ्यामध्ये अटॅकचं प्रमाण कमी आहे. याचं कारण माहितीये का काय. शेतकरी एक असा राजा माणूस आहे, तो किती संकट आलं ना ते जुमानीत नाही. मरू द्या. त्याच्यामध्ये ना संकटाला तोंड देण्याची ताकद आहे. 6 वर्ष गडी दुष्काळाने पिडला, चेहरा ठणठणीत आहे. 1च महिना पगार लेट झाला, नोकरीवाला शुगरवाला, बीपी वाला, त्याची बायको ईडी झाली, पोर पळून गेली, पागलच झालं सगळं. किती महिन्यात
एका महिन्यात, फक्त 1 महिना पगार नाही झाला, लागली त्याची बायको भांडी आपटाय. 1 रुपयानं फक्त दूध वाढलं बा, 1 रुपयानं भांडी आपटी ते नोकरीवाल्याची बायको. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते पण दुधावाल्याला जाम करती. पण नाही टाकलं, पण नाही टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही तू काय शांतपणे करती. पण नाही टाकलं, पण नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पण टाका, पण टाका, पण टाका. पण टाकीत अजून लय वाश येतो. पण टाका, पण टाका, पण टाका. एवढी घाण प्याता का तुम्ही? पण टाका, पण टाका. नाही तर तुम्ही आखरात मला पप्याला त्रास द्याल. पण टाका, टाका, टाका पाणी. महाराज, निवार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त शेतकरी. काही संकट येऊ देव, बिचाऱ्याला संकटाची मालिकाच लागली. त्याच्या पुढे 6 वर्ष पाणी नव्हतं, आलं पाणी. पाणी रोग संगच. एक पीक असं नाही सध्या का त्याला रोग नाही. एक पीक असं नाही का त्याला मिळालं खवाट फवारू फवारू. एक तर निम्या रात्री बायको शेजारी झोपलं आणि रातचं खाट हलवायचं. त्याची बायको म्हणली तुम्हाला काय झालं? तुम्हाला उद्या पंप आणायचा आहे. मग का खाट मोडी टाका. ते प्रॅक्टिस करीत होतो कांद्याचं. काय त्याचे पोर काय तसंच त्याचं पोर मोबाईल मुळे पागल झालंय. ते लगवीला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. अख्या बुटात पाणी गेलं खाली. पार ते माणसं निवार माणसं. 20 बाया घेतल्या कांदे लावायला त्यानं परदेशी. 200-300 रुपये रोजानं. 6000च्या बाया रोप उपटून वाफ्यात बसल्या आणि त्याच्या पोराला मोटर चालू करायला लावलं. पाण्यात लावायचे कांदे. ते खोक्याजवळ गेलं कार्ट. 3 किलोमीटर होती नदीला मोटर. खोक्याजवळ गेला आणि त्याला फोन आला. मी त्याला बटन दाबून वावरात यावा का नाही, तसं वावरात आलं. पाणी कुठे? त्याला परत गेलं तर लाईट गेली. दिले ना 6000 भरून. महाराज, सगळ्या संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची. आणि एक विशेष आहे, तो डगमगत नाही. डगमगत नाही. तुम्ही आत्महत्याचा विषय सोडा, आत्महत्याचा विषय सोडा, पण मानसिक टेन्शन न घेणारा प्राणी फक्त कोण आहे? त्याला काय वाटत नाही. मला काही वाटत नाही. ते गायला वासरू झालं त्याला तंगडवर करते गायचं वासराचं. गोर आहे का? हॅलो, दहा मिनिटात ये, घेऊन जाय. तुम्हाला पैसे का? मी येतो संध्याकाळी जेवायला. पैसेच काय करते? विनोदाचा भाग सोडा. इतर माणसं संकट सहन करू शकत नाही. नाही, कोणीच करू शकत नाही महाराज. एवढे 6 वर्ष दुष्काळ होता. इकून तिकून पाणी आलंय. रोगानं थैमान घातलंय. ऋतूच कळानं. जानेवारीत पाऊस, पण गडी समाधानी आहे शेतकरी. एवढं जर संकट नोकरीवाले वाजते ते मेला असतं ऑफिसातच. पण हा गडी घाबरत नाही का? त्याचं उत्तर आहे का? त्याला अटॅकचं प्रमाण सुद्धा कमी आहे. अटॅकला 2 औषधं सांगतो तुम्हाला. काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही. अटॅक येईल नाही. आणि दुसरी गोष्ट, अटॅक येऊ नये म्हणून दुसरं एक औषध आहे. वादाचा मुद्दा आला की माघार घ्यायची. तो जय आहे. तो त्याच्यात जय. वाद आला ना, माघार घेऊन टाकायची. फायदा नाही. वा, जाऊ द्या. 4 लोक नाव ठेवतील पण फायदाच आहे. आणि आपल्याला फायद्याची गरज आहे आपल्याला. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणे आहेत लई? ते त्याच क्वालिटीचे आहेत ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले. धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून. त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं. यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवलं. ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली. उतर खाले. हॉर्न वाजवलं तर मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता. तो टामी घेऊन उतरला. दांडक खूप येतूनच काढले तिन्ही बी.
या अर्ध्या तासानं उतरलं म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असतं तर वाचला असतं का? शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही, वाचला, भेट पेपर सुटल्यावर. आयुष्यभर म्हशी वाजरायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का ती काही गप्प बसायला का नाही, त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली होती. ती माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये जय, माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील, पण जय एखाद्यानं आपल्याला 7-8 शिव्या दिले ना, देऊ द्या ना, त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. जर बंबाजीनं रामेश्वर भट्टाने छळ केला जर, तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या ध्वजात ठेवून दिल्या असत्या, अजून केस चालली असती. माघार घ्यायची. महाराज जगद्गुरु झाले ते. माघार आणि माघारीमध्ये जय नाही. फुटच जागा आहे फक्त, 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्ष केस चालू आहे. किती जागेवर? फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मेला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घे नाही तर मला, कारण मी संघ येणार नाही, दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे, भाऊ तू काय म्हणणे, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे, ठेवा चहा, मिटलं का नाही भांडण. पण गावात काही अवलादी अशा आहेत, थोड्या करता का मिटवायचं बुवा. आता फार कडाव आलती केस, गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली, ती जिरवाजिरी पायीच झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली, जिरवा जिरवीन बांडी पाडापाडी. इतकं पोरग आहे, इतकं एवढंच असं इतकंच आहे. चपला कोणीकडे, बुट कोणीकडे. केरळवरून आले, हवा भरीत आहे गाडीला, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हवा भरून. आणि आपल्याला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली, त्याची हवा आपल्या गाडीत भरते 35 कर 35. केवळ अहंकारामुळे आपली लोक संपली. तुमचं काय मत आहे? माघार घ्यायला शिका, काय फरक पडत नाही हो, थोडंच माघार होईल. आता समजा एखाद्याला बसल्या बसल्या मला घोडा लावला खालून, काय बोलतो बोले घोडा, आपण त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं, जे कोणचं होईल. मी एवढंच शिकायचं ना फक्त. किती मोठा जे 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 मला सांगा तुम्ही, मी सगळे घरात कोणाला जास्त घाबरतो? बापाला नाही, बाप तर आपल्या पुढे काही विषय नाही. आईला तर आपण जुमानीत नाही, मग लबाड बोलायचं नाही. खरं कोणाला घाबरतो? बायकोला. का? माघारीची सवय नाही ना तुम्हाला. बायकोच्या बाबतीत सुद्धा एक आयडिया सांगून ठेवतो. तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळीचा, आपले मंत्र लय खास, होईन त्रास पण गुण हमखास. तुम्हाला जर घरी लवकर निघायचं असेल ना, घरातून सकाळी लवकर चहा प्यायचा असेल ना, बायको तर काही लवकर चहा करीत नाही. मी एक आयडिया सांगून ठेवतो तुम्हाला. एकच वाक्य बोलायचं फक्त, तिला ऐकू गेलं पाहिजे. तीनदा नाही बोलायचं. मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं, काल आलता तुझ्या भावाचा फोन, 5 मिनिटात चहा प्यायचा, निघायचं. काय आहे त्याचं? काय एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला, पटलं तर हा म्हणा. आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना, तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही. काय मत आहे तुमचं? आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले, एकमेकाचं तोंड पाहत नाही, याचं एकमेव कारण काय? कोणाचं ऐकून? मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो, आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना, आपण फक्त म्हणायचं खरं आहे. काय अभ्यास आहे तुझा? हे अजून माझ्या ध्यानात आलं नाही. वा वा, पाहू पाहू, चहा ठेव. हलक्या कानाचे हो नका, संसार उद्ध्वस्त होतील. हलक्या कानाचे हो नका, संसार उद्ध्वस्त होतील. जड कानाचे व्हा, संसारात यश येईल.
थोडं पुढे नेतो, झडकाने जाऊ द्या नव्हतं, कोणी काही म्हणू द्या, त्याचा काय फरक पडला. चला थोडं पुढे नेतो, अभंग कोणाचा 1, चिंता करायची नाही 2, आणि अटॅक काय येतो 1, माघार घ्या अटॅक येणार नाही, 2, हसत जा अटॅक येणार नाही, 3, विसरून जा अटॅक येणार नाही. आणि इट इज नॉट अ डिसीज, हा रोग नाही, हे रोग बिग नाही. एवढंच आपण लावून धरले बा त्याला अटॅक आला. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला बा, तो आजारीच होता. हे नाही, अटॅक बिटॅक काही नाही, फक्त तुम्ही समाधानाने जगायला शिका. काय मत आहे तुमचं? आता ज्याला 4 रविवार सुट्टी आहे, 2 शनिवार सुट्टी आहे, 96,000 पेमेंट आहे, त्याला अटॅक यायचं काय काम आहे? जो 70च्या पल्सरवर मोकळा हिंडतोय, 10चा मोबाईल आहे त्याच्या हातात, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपये इन्कम नाही, त्याला काय टेन्शन यायची गरज आहे? 11वीला जाते, आता शिकते, ते प्राध्यापकाची टिंगल करते, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तो अंडरपॅन्टला वा झाल्या तरी तू येडेवाणी करतो. 70ची पल्सर आहे अवघी, 70ची पल्सर आहे त्याला फिरायला, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, आणि रुपया कमीत नाही. वरून बाप 100 देतो पेट्रोलला. राहू दे, वंशाचा दिवा आहे तू. ही दरिद्री 100 देती, ही तर लई खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलटली कुठं, त्याने दुसरी केली असती. मग आता त्या पोरांना पैसा फुकट मिळाला, गाडी फुकट, ते माझाटले. मग आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आली या 2 वर्षात, वाढदिवस साजरे करायचे, पण घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना, मग धाब्यावर करायचे वाढदिवस. आता चौकात केक ठेवायचा आणि मग तो एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे बोला? इंदुरीकर मरण ना महाराज, नाही मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. काय मत आहे तुम्हाला? आता वाईट वाटेल, आता मला नालायक म्हणा, घोडाला माग पुढे लावायचं तोंडाला, पण ते सत्यच आहेत. ते कालही सत्य, आज सत्य आणि उद्या सत्य. ज्यांचे डांबरीला वाढदिवस झाले ना, 1.5 वर्षात गेले, ते वाढ झाली जीवनात त्यांच्या.